नमस्कार मैत्रिणो. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं आपण आज तुम्हाला जर रवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच बनवा. अगदी सगळ्यांना आवडेल आणि सगळी मागून खातील. इथं मी एक शेवायचा पुडा घेतलेला आहे. थोडासा कमी आहे मैत्रिणो, पाहू शकता. त्याच्यासाठी लागणारा एक कांदा अगदी छान पद्धतीने आपण बारीक कट करून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणो. आणि खरंच ह्यो नाश्ता एवढा छान लागतो ना, खूपच अप्रतिम लागतो. आणि कसं आहे, गोड खाऊन बी कंटाळा येतो. कधीतरी वेगळा नाश्ता म्हटलं की हे अशा पद्धतीने बनवायचा. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, मिरच्या अगदी छान पद्धतीने मी चिरून घेतल्यात पहा. आणि तुम्हाला जर वाटलं तर याच्यात बटाटा घालायचा, कुठं वाटाणा घालायचा तर तो सुद्धा घालू शकता. अगदीच अप्रतिम अशी चव लागते. आता मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे पहा. कढई अगदी छान पद्धतीने तापून द्यायची. कढई तापल्यावर त्याच्यात आपल्याला टाकायचे शेंगदाणे. हे बघा, अगदी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत भरपूर. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे. शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस कुरकुरीत परतून घ्यायचे बरं का. पहा, आधी शेंगदाणे परतून घेऊन आपल्याला ते बाजूला काढायचे पहा. मस्त असे परतून घ्यायच्यात मैत्रिणी. कधीतरी काहीतरी वेगळं खायला खरंच खूप भारी वाटतं. आणि घरातली बी खूप आवडीने खातात. शेंगदाणे अगदी छान असे खरपूस झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त शेंगदाणे कुरकुरीत झालेत. आणि कसं आहे, याला शेंगदाणे तुमचे जेवढे कुरकुरीत होतील तेवढी चव भारीच वाटते. खाताना दाताखाली शेंगदाणा आला की छान कुरुम कुरुम मस्त वाटतं खायला. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात, पाहू शकता, तेलही जास्त तापलेलं आहे. जिरी मोहरी टाकून द्यायची. झटपट लगेच कांदाही टाकून द्यायचा आहे पहा मैत्रिणी. कांदा टाकला की आपल्याला लगेच मिरच्या टाकायच्यात. मस्तपैकी अगदी ते परतून घ्यायचे पहा. आता तुमच्या मनाने तुम्ही त्याच्यात काही भाज्या ॲड करू शकता. गाजर किंवा वाटाणा, बटाटा, अजूनही त्या काही गोष्टी घातल्या की अगदीच अप्रतिम अशी आपली भाजी लागते. सॉरी, भाजी नाही, नाश्ता खूप छान होतो. चवही खूप छान लागते. इथे एक टॅमॅटो आहे, तो चिरून घेतलेला आहे पहा. तो सुद्धा मी टाकते मैत्रिणी. टॅमॅटोने बी अगदीच छान पद्धतीने टेस्ट येते बरं का. अगदीच मस्त असं आपण आता हे परतून घेऊया मैत्रिणी. आणि अगदीच 10 मिनटाच्या आत झटपट होणारा हा नाश्ता आहे. काहीच वेळ लागत नाही. त्याच्यात मी थोडंसं धना पावडर टाकलेले पहा. थोडीशी वेगळा नाश्ता आहे. थोडंसं मटण मसालासुद्धा टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. मग तुम्ही कशा पद्धतीने करता. किंचित हळद टाकली. असे सुके मसाले मी 2-1 टाकलेत, पाहू शकता. जास्त काही नाही वेगळं टाकलं. याने अगदी छान ह्या नाश्त्याला चव येते आपल्या. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बघा. मस्तपैकी आता ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतून झालं की आपण त्याच्यात आपल्या जशा शेवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकणार आहे. इथे मी कपभर पाणी टाकणार आहे, पाहू शकता. कपभर किंवा अर्धा ग्लास असं ह्या मापात मीठ पाणी टाकणार आहे. जास्त पाणी काय याला लागत नाही आहे. आणि आता टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. छान उकळी आलेली आहे, पाहू शकता. आता आपल्याला त्याच्यात ती कोथिंबीर ठेवलेली आणि ते शेवया पूर्ण टाकून द्यायचे पहा. आणि अगदीच मस्त असं हलवून घ्यायचे. संपूर्ण शेवया हलवून घ्यायची पहा मैत्रिणी.
संपूर्ण आपलं जे कांदा टॅमॅटो व तो मसाला टाकलेला हे सगळ्या शेवायला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं हलवून घ्यायचे. आणि खरंच खूप छान नाश्ता होतो. अगदी चौघांचं पोट भरण एवढा हा होणार आहे. खायला बी खूप छान लागतो. आता 5-1 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया बारीक गॅस करून. आपल्या शेवया बी अगदी छान फुलतील. हे बघा, मस्त अशा मौसूस शेवया फुलतात आणि अगदीच छान अशा मोकळ्या मोकळ्या होतात. पाहू शकता तुम्ही. पहा, अगदी म्हणतात ना, एकमेकाला अजिबात चिकटणार नाही. आणि खरंच खूप छान मोकळ्या मोकळ्या झाल्यात. सुगंध बी खूप छान सुटला आहे. तुम्हाला जर वाटलं याच्यात काजू वगैरे घालायचे, बदाम, ते सुद्धा तुम्ही घालू शकता. याच्यानंतर मी प्लेटमध्ये तळलेले शेंगदाणे ते टाकून देणार आहे. पाहू शकता. पूर्ण शेंगदाणे टाकले. आता आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचे, मिक्स करायचे ते मैत्रिणी, की 10 मिनटाच्या आत आपला नाश्ता हा तयार होतोय. पहा, खायला बी खूप चवदार, अगदीच अप्रतिम लागणारा हा नाश्ता आहे. पहा, मस्त अशा मोकळ्या अशा शेवया ह्या झालेल्या आहेत. आणि खरंच मैत्रिणींनो, आठवड्यातून एकदा तरी अशा केल्या पाहिजे. दरवेळेस आपण तेच तेच खाऊन कंटाळतो. मग कधीतरी काहीतरी वेगळं, की घरातली बी तुमची खरंच खूप आवडीने खातील. पहा, खाली लागलं नाही, काय नाही अजिबात. आणि संपूर्ण अशा मोकळ्या ह्या शेवया झालेल्या आहेत आणि खायला बी खूप चवदार. पाहू शकता तुम्ही. पुन्हा आता आपण 1 मिनटावर त्याला झाकण ठेवूया आणि अगदीच मऊसूत अशा होतील आपल्या शेवया. पहा पहा किती छान झाल्यात, एकदम मोकळ्या फडफडीत. आपल्याला जर त्याचं पाण्याचं माप, हे सगळं माप कळलं की आपल्या शेवया कधीच फसणार नाही. जशा आहे तशाच होणार आहे, अगदी मोकळ्या सुळसुळीत. अगदी मस्त इथं शेवई झालेली आहे बघा, तिखट शेवई. चला आता मी तुम्हाला एका डिशमध्ये भरून दाखवते मैत्रिणींनो. खूप छान, खायला खूप चविष्ट. पहा मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजची रेसिपी ही नाश्त्याची आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मग, बाय.